यांचं चरित्र सांगतात। प्रियव्रत यांच्या वंशामध्ये भगवान ऋषभदेव यांचा अवतार झाला। बोले ऋषभदेव भगवान की जय। आणि भगवान ऋषभदेव यांनी जैन धर्माला स्थापना केली। जैन धर्माची स्थापना, जैन धर्माचे आदी प्रवर्तक भगवान ऋषभदेव यांनी आहे। भगवान ऋषभदेव यांचं चरित्र खूपच समजायला कठीण आहे। त्यांना ज्ञानाच्या ज्या सप्त अवस्था आहेत त्या सर्व प्राप्त झालेल्या होत्या। ते नग्न अवस्थेत फिरायचे, झाडाचा पाला खाऊन जगायचे। लोक त्यांना वेडा वेडा म्हणून त्यांच्या अंगावर दगड माती फेकायचे। कोणी त्यांना जवळ येऊ द्यायचं नाही, गावाच्या बाहेर हाकलायचं, गावात येऊ द्यायचं नाही। परंतु ते ब्रह्मज्ञानी संत होते। मुद्दाम त्यांनी कोणी जवळ येऊ नये म्हणून असं पागल होण्याचं सोंग करायचं। पागल होण्याचं फक्त सोंग करायचे आणि लोक त्यांना पागल म्हणायचे, पण ते पागल नव्हते, साक्षात देवाचे अवतार होते। आणि त्या ऋषभदेव भगवंतालाच एक श्रेष्ठ पुत्र जन्माला आला। खरं तर त्यांना 100 मुलं होते, पण सर्वात मोठा ज्येष्ठ मुलगा होता राजा भरत। यांच्या नावामुळे या भारतभूमीला भारत असं नाव पडलेलं आहे। तर राजा भरत यांना 3 जन्म घ्यावे लागले, 3दा जन्माला यावं लागलं। कशामुळे? तर हरणावर मोह जडल्यामुळे त्यांना हरणाच्या पोटाला जावं लागलं आणि पुन्हा जड भरत म्हणून परत एकदा जन्माला यावं लागलं। तर काही काही माणसं पुनर्जन्मावर विश्वासच ठेवत नाहीत। काही काही माणसं म्हणतात हा जन्म संपल्यावर पुन्हा काहीच नाही म्हणतात, पुढचा जन्म हे सगळी अंधश्रद्धा आहे। काही लोक देवालाच मानत नाहीत। जगात असे काही महाभाग आहेत जे म्हणतात सर्व विज्ञानाचा चमत्कार आहे, सगळं काही विज्ञानानं केलंय, बाकी देवधर्म काही सुद्धा नाही असं म्हणतात। पण ज्या विज्ञानाला आपण मानतो ना, ते विज्ञान सुद्धा देवाला मानतं। तुम्ही दवाखान्यामध्ये जा, दवाखान्यात सुद्धा देवाची मंदिरं असतात। आणि समजा तुमच्या घरचा एखादा माणूस फार आजारी आहे, त्याला मोठा रोग झालाय, वाचण्याची शक्यता नाही, त्याचं मोठं ऑपरेशन ठरलंय आणि तुम्ही त्याला दवाखान्यात ॲडमिट केले। तुम्ही डॉक्टरांच्या हातापाया पडून विनंती करता, डॉक्टर साहेब काहीही करा पण आमच्या मुलाला वाचवा, कितीही पैसे लागू द्या, कितीही मोठी ट्रीटमेंट द्यावी लागली तरीही तुम्ही द्या, पैशाचा विचार करू नका। तेव्हा डॉक्टर देखील काय म्हणतात की जेवढं आमच्या परीनं प्रयत्न करता येईल वाचवण्याचा आम्ही तर तेवढा प्रयत्न करूच, पण तुम्ही देवाला प्रार्थना करा। डॉक्टर सुद्धा काय म्हणतात, तुम्ही देवाला प्रार्थना करा। पण हल्लीचे लोक काही देवालाच मानाय तयार नाहीत। तर अशा लोकांसाठी नरकामध्ये जागा आहे। तुम्हाला मी नरकांचं वर्णन सांगणार आहे, त्यामध्ये हे सर्वच प्रकार येणार आहेत। तर काही लोक म्हणतात विज्ञानाचा चमत्कार, पण संपूर्ण देवानं तयार केलेलं आहे, विश्व त्याने तयार केलं। आणि माणसाला अनेक जन्म घ्यावे लागतात, 84 लक्ष योनीमध्ये भटकावं लागतं, पुनर्जन्म आहे। आणि त्याचं उदाहरण म्हणजे भागवतामध्ये आलंय। राजा भरत यांच्या 3 जन्माचं वर्णन भागवतात आले। आणि माणूस परत परत जन्माला का येतो? मरत असताना जर वासना एखाद्या वस्तूमध्ये राहिली, मरताना जर वासना कशामध्ये अडकून बसली की मग परत परत त्या जन्माला जावं लागतं। ज्यामध्ये वासना राहिली त्याच जन्माला जावं लागतं। जसं राजा भरत यांना मरताना हरिणामध्ये त्यांची वासना मोह राहिला, म्हणून हरिणाच्या त्यांना जन्माला जावं लागलं। आपला तर कशा कशावर मोह आहे, आपला तर किती वस्तूवर मोह आहे, विचार करा, आपल्याला तर कशा कशाच्या जन्माला जावं लागेल। म्हणून जर इच्छा असेल परत जन्माला यावं लागू नये, तर मरण्याच्या अगोदर सर्व वासना मारून टाका। मोह कशावरच धरायचं नाही। सर्व दुःखाला कारणच आहे आपला मोह। मोह म्हणजे काय? तर माझं माझं करणं म्हणजे याला म्हणायचं मोह। पण या जगामध्ये वास्तविक आपलं काहीच नाही, सगळं काही देवाचं आहे। पण माणूस विनाकारण मोह करतो, माझं माझं म्हणतो आणि दुःखामध्ये फसतो। माझं म्हणण्यामुळे माणूस किती मोठ्या दुःखात फसू शकतो बघा। एक उदाहरण सांगते। एक माणूस रेल्वेमध्ये प्रवास करत होता। रेल्वेमध्ये प्रवास करत असताना त्या रेल्वेच्या डब्यामध्ये एकटाच बसलेला होता। काही कालांतराने एका स्टेशनवर गाडी थांबली, दुसरा एक माणूस त्या डब्यामध्ये आला आणि त्याच्याकडे मोठी सुटकेस होती। तोही पहिल्या माणसाजवळ बसला, सुटकेस त्या ठिकाणी टेकवली। काही स्टेशन गेल्यानंतर एका स्टेशनला गाडी थांबली, मग ज्याची सुटकेस होती तो माणूस पहिल्या पॅसेंजरला म्हणला की मित्रा मला थोडंसं काम आहे, मी जाऊन थोडंसं बाथरूमला जाऊन येतो, थोडं काही चहा पाणी घेऊन येतो, इथे गाडी अर्धा तास थांबणार आहे,
तर मी जाऊन येईपर्यंत माझ्या सुटकेसला ध्यान ठेव. मग हा पहिला माणूस म्हणाला ठीक आहे. मग हा सुटकेसवाला माणूस गाडीतून उतरून गेला. अर्धा तास झाला, गाडी निघाली, पण तो वापस काही आलाच नाही. खूप वेळ झालं, गाडी निघाली पण आला नाही. आता या पहिल्या माणसाला वाटतं एवढी मोठी नवीन सुटकेस आहे, बरं झालं मला मिळाली. यात अशा अनमोल वस्तू असतील, जड लागते. उचलून पाहिली तर अगदी जड लागत होती. मग काही स्टेशन गेल्यानंतर त्या डब्यामध्ये पोलीस आले आणि त्या माणसाला म्हणायला लागले, ही सुटकेस तुझी आहे का? तो माणूस म्हणाला, हो साहेब, माझीच सुटकेस आहे. पोलीस म्हणाले, यामध्ये काय आहे? तो म्हणाला, साहेब, माझे कपडे आणि काही जरुरी सामान आहे. पोलिसांनी ती सुटकेस उघडली तर त्या सुटकेसमध्ये माणूस मारून त्याचे तुकडे करून भरून ठेवली होती सुटकेसमध्ये. आता हा माणूस म्हणायला लागला, अहो ही सुटकेस माझी नाही. पण असा फसला ना तो जाळ्यामध्ये, कारण पोलिसांनी पहिल्यांदा विचारलं होतं सुटकेस कोणाची आहे. हा म्हणाला, माझी आहे. माझं म्हटल्यामुळं कोणाचा मर्डर झाला होता माहीत नाही, कोणी खून केला होता माहीत नाही, याचा काही संबंध नाही. पण याला जेल भोगावी लागली. कशामुळे? तर फक्त सुटकेस माझी म्हणण्यामुळे. म्हणून हा मोह सोडून दिला की परत परत जन्माला यावं लागत नाही. आणि माणसाला ज्या वेगवेगळ्या गती मिळतात ना, त्याच्या कर्मामुळेच मिळतात. त्यानं जसं जसं कर्म केलंय ना, तसं तसं माणसाला भोगावं लागतं. शुकाचार्य राजा परीक्षितीला कर्माच्या गती कशा असतात सांगतात, नरकाचं वर्णन सांगतात. शुकाचार्य सांगतात, राजन, पृथ्वीच्या खाली 99,000 योजन यमराजाची संयमनी नावाची नगरी आहे, म्हणजेच नरक आहे. तर हे नरकाचं वर्णन अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका. तुमचं मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. खूप जरुरी आहे आपल्या जीवनासाठी हे नरकाचं वर्णन.